means automatic tool changer consists of tool magazine for storing the tools and a tool change unit for transferring the tool from tool magazine to spindle. म्हणजे हे होत राहते याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी, त्याच्यानंतर टूल मॅगझिनचा टाईप आणि शेप कसा आहे आणि टूल चेंजची जी प्रोसिजर आहे ती कशी असू शकते याच्यावर थोडा आपण विचार करणं गरजेचं असतं. आर यू गेटिंग? So tool magazines to be used have to be considered in terms of following attributes, that is storage capacity, type and shape, and tool change procedure. तर ह्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. An example of tool magazine is a chain type of tool magazine. आता हे चेन टाइप ऑफ टूल मॅगझिन तुम्हाला दिसतंय डायग्राम मध्ये. So here there are some slots. This is slot 1, 2, 3. You can see a small holes. These are the pockets, different pockets, and these pockets are used to hold the tools. These pockets are used to hold the tools. मग ह्या आता तुम्हाला साधारणपणे डायग्राम वरून लक्षात येते की ह्या टूल मॅगझिनची कॅपॅसिटी जी आहे टूल होल्ड करण्याची ती जास्तच असणार आहे. If you count 1, 2, 3, 4, 4 multiplied by 2, 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 by 18. So approximately 36 tools can be captured on these holes. So this type of tool magazine has a more capacity to hold the tool. म्हणजे यांची जी कॅपॅसिटी आहे टूल होल्ड करण्याची ती जास्त आहे, लक्षात घ्या. म्हणून याला चेन टाइप ऑफ टूल मॅगझिन असं म्हटलं जातं. Now you can see this picture on the screen. An example of chain type of tool magazine with the capacity of 100 tools. तर ही जी चेन आहे ते चेन माउंट केलेली आहे बघा. आणि ह्या माउंट केलेल्या चेन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाइपचे टूल जे आहे ते माउंट करू शकता. सो एन एक्झाम्पल ऑफ चेन टाइप ऑफ टूल मॅगझिन विथ कॅपॅसिटी ऑफ 100 टूल. कर्टेसी डिक्सी आणि कर्टेसी डिक्सी स्वित्झर्लंड त्या कंपनी मधला हा एक फोटोग्राफ आहे, तुम्हाला इथे दिसून येईल. आता हे जे आहेत स्प्रॉकेट लावलेले, ॲज दिस स्प्रॉकेट रोटेट्स यू कॅन चेंज द टूल अँड यू कॅन होल्ड द न्यू टूल. असं एक आहे याच्यामध्ये. स्प्रॉकेट चेंज झाले पाहिजेत आणि तुम्ही नवीन टूल होल्ड केलं पाहिजे असं एक दिसून येतं तुम्हाला. नेक्स्ट, तर हे जे टूल मॅगझिन्स आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय असू शकतात. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज इज दॅट टूल सब्जेक्टेड टू excessive wear can be duplicated, so that when a tool has reached the end of its life, another is ready for use. So due to greater number of tool storage inventory, higher the tool cost and more power is required to move the larger magazine. जसं मी सांगितलं, जर तुमच्या टूल मॅगझिनची कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्हाला तिथं जी इलेक्ट्रिसिटी लागते ती जास्त लागते, टॉर्क तुम्हाला जो लागतो तो जास्त लागतो, अलग लक्षात. आणि जर तुमच्या टूल मॅगझिनची साईज कमी असेल तर तुम्हाला तिथं टॉर्क जास्त लागणार नाही आणि इलेक्ट्रिसिटी पण कमी लागेल. पण जर तुम्हाला हे करायचं आहे की मास प्रोडक्शन करायचं आहे, तुमच्या मशीनची कॅपॅसिटी जास्त आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच असे चेन टाइप टूल मॅगझिन जे आहेत ते वापरात आणले पाहिजेत. सो that is very important to use chain type of tool magazine whenever you do the mass production in your organization or your workshop. Okay. ह्याचा ऍडव्हान्टेज एकच असतो की तुमचं प्रोडक्शन जे आहे ते इंटरप्ट होत नाही. युअर प्रोडक्शन विल नॉट बी इंटरप्टेड. This is only advantage of the tool magazine. Once your tool life is over, you can insert immediately new tool. म्हणजे एका टूलची लाईफ संपली
तर दुसरं टूल जे आहे ते तुम्ही इमिडिएटली इन्सर्ट करू शकता. आलं का लक्षात? असा फायदा तुम्हाला तिथं होताना दिसून येतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता हे पॅलेट काय आहे थोडंसं बघूया आपण. आता याची जी थेरी थोडी आधी समजून घेऊया. लेट अस सी दी theory of pallet. What is pallet? Actually pallets are workpiece holder. पॅलेट मध्ये वर्कपीस होल्ड करता येतात. ऍट ए टाइम तुम्ही मल्टिपल वर्कपीस जे आहेत ते होल्ड करू शकता. की जनरली द components to be machined on horizontal milling or VMC vertical milling requires large cycle times. म्हणजे हॉरिझॉन्टल ज्या मशीन्स असतात, व्हर्टिकल मिलिंग असतात मशीन, तर तिथे तुम्हाला लार्ज सायकल जे आहेत मॅन्युफॅक्चरिंगचे ते रिपीट करावं लागतात. त्याच्यामुळे पुढे काही कॉम्प्लेक्स जॉब असतील, म्हणजे फर्दर कॉम्प्लेक्स जॉब युज्ड ऑन दिस मशीन्स रिक्वायर रिलेटिव्हली कॉम्प्लेक्स सेटअप टाइम्स. तुम्हाला परत त्यांचं सेटअप करणे आणि परत त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग करणे. सो दिस इज टाइम कन्झ्युमिंग. हे फारच तुमचं वेळ घालवणार आहे. सो धस the actual setting up of the workpiece need to be done away from the machine tool. Actual setting of the workpiece need to be done away from the machine tool such that machine utilization is improved. For this purpose pallets are most commonly used. काय होतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही लेथ मशीन मध्ये जर आता मॅन्युफॅक्चर करता आणि तुम्ही तिथं चक मध्ये वर्कपीस होल्ड करता, त्याच्यानंतर मिलिंग मशीन मध्ये तुमचा तो मिलिंग टेबल असतो, तिथं तुम्ही वर्कपीस होल्ड करण्याची तुम्हाला तिथं फॅसिलिटी असते. मग हे वर्कपीस जे तुम्ही होल्ड करता हे थोडं मशीन पासून एका थोडंसं लांब असणाऱ्या डिव्हाइसवर ते तुम्ही माउंट करायला पाहिजे. हे कशासाठी करायचं? प्रत्येक वेळी तुम्हाला वर्कपीस होल्ड करण्यासाठी वेळ वाया घालवायचा नाहीये तुम्हाला. मग त्या पॅलेटमध्ये तुम्ही साधारण 30 ते 40 वर्कपीस जे आहे ते होल्ड करू शकता. आलं का लक्षात? सो द पॅलेट्स आर युज्ड फॉर होल्डिंग द डिफरंट वर्कपीस. Pallet may be considered as a table having standard dimensions. You can see this on the figure. Or pallet may have the dimensions like 500 by 500 mm or 63 by 63 mm. So here you have a opportunity to hold a workpiece and you can get the pallet as per your required configuration. जशी तुमची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही pallet घेऊ शकता. So these are normally available in standard such as a 500 by 500 किंवा 630 by 630 असे ते जे स्टँडर्ड्स आहेत. So the blank components can be clamped and unclamped on these pallets at the location away from the machine. आता तुम्हाला मी ही डायग्राम थोडीशी झूम करून दाखवतो. हे रोटरी पॅलेट आहे ऍक्च्युली. सो यू कॅन सी हे रोटरी टाईपचं आहे पॅलेट. तुम्हाला ते दाखवतो एक मिनिट. आता ह्या पॅलेट मध्ये काय आहे की here you can mount one workpiece, here you can mount one, here you can mount, here you can mount. So 4 workpieces you can mount on this pallet and this is called as a rotary style pallet changer. So you can see it's a diagram actual. So here you can mount, here you can mount. So different workpieces you can mount on this pallet and you can continue manufacturing operation. So this is a ऍडव्हान्टेज ऑफ द पॅलेट. आता इथं पण तुम्हाला एक मी डायग्राम दाखवतो माझ्याकडे आहे. आय विल झूम इट. थोडस झूम करून देतो दाखवतो तुम्हाला. तर आता ह्या पॅलेट मध्ये इथं काही होल्स दाखवलेले आहेत. दीज होल्स आर युज्ड टू फिट द वर्कपीस. आणि इथं स्लॉट आहेत काही. त्या स्लॉट मध्ये तुम्हाला काही ऍक्सेसरीज यूज करून वर्कपीस जो आहे तो फिट करता येऊ शकतो. तर असे हे 2 टाईपचे पॅलेट्स आहेत. तर हा होलचा पॅलेट आहे आणि हा स्लॉटचा पॅलेट आहे. दिस इज पॅलेट विथ टी स्लॉट आहे. हा जो आहे हा टी स्लॉटचा पॅलेट आहे आणि आता हा
होलचा पॅलेट आहे. म्हणजे इथं फक्त तुम्हाला काही नट बोल्ट यूज करून टायटन करून तुम्हाला ते पॅलेट होल्ड करायचं आहे. असं काही फार अवघड नाही आहे मित्रांनो. व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ पॅलेट्स ऑर टूल होल्डर्स, म्हणजे जे पॅलेट्स तुम्ही वर्कपीस होल्ड करायला वापरता किंवा जे होल्डर्स तुम्ही टूल होल्ड करायला वापरता त्याचे काय ॲडव्हांटेजेस असू शकतात. ठीक आहे, तुम्हाला हाय ॲक्युरेसी मिळते, व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स यू कॅन परफॉर्म, इंटरचेंजेबिलिटी टू प्रोड्यूस सेम ॲक्युरेसी, फ्लेक्झिबिलिटी आहे तुमच्यासाठी, रिजिडिटी ऑफ टूलिंग टू विथस्टँड कटिंग फोर्सेस, रिजिडिटी टू ट्रान्समिट द पॉवर ॲट हायर स्पीड, किंवा क्विक चेंजिंग ऑफ द टूल्स टू कीप द डाऊन टाइम मिनिमम. असे काही टूल होल्डर्सचे आणि पॅलेटचे दोन्हीचेही ॲडव्हांटेजेस तुम्हाला मिळतात. आता पॅलेटमध्ये तुम्ही डिफरंट टाईपचे वर्कपीस जरी तुम्हाला माउंट करायचे असतील, यू कॅन माउंट देम. इफ यू वॉन्ट टू माउंट दी डिफरंट टाइप्स ऑफ वर्कपीस यू कॅन माउंट ऑन द पॅलेट. ती प्रोव्हिजन तुमच्यासाठी तिथं नक्कीच अवेलेबल आहे, लक्षात घ्या. इट इज अवेलेबल ॲट दॅट लोकेशन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी पॅलेट. लक्षात आलं का मी काय म्हटलं ते. मला कोणीतरी टाईप करून सांगा रोल नंबर. आपण आज कोणाला घ्यायचं? रोल नंबर 20 तेजस पाटील आहेत का? तेजस पाटील, आर यू देअर? तेजस पाटील आहेत का? तेजस पाटील, तेजस आहेत का? तेजस आहेत का? तेजस. बर. रोल नंबर 28 रोहित आहेत का? रोल नंबर 28 रोहित, आर यू देअर? रोल नंबर 28 रोहित. यस रोहित, टेल मी, if you want to hold the workpiece, lot of workpiece you want to hold, you will use pallet or tool holder? Simple question. टाईप करून सांगितलं तरी चालेल आन्सर. तुम्हाला वर्कपीस होल्ड करायचं तर तुम्ही पॅलेट यूज करणार का होल्डर यूज करणार आहे? जस्ट टाईप द आन्सर. कोणी सुद्धा टाईप करून सांगितले चालेल. ठीक आहे. मयुरेश आगाशे बरोबर सांगितलेलं आहे. हे बघ लक्षात घ्या, पॅलेटचा यूज आपण मल्टिपल वर्कपीस होल्ड करण्यासाठी वापरतो. लक्षात घ्या, पॅलेट्स आर युज्ड टू होल्ड मल्टिपल वर्कपीसेस, आणि टूल होल्डर जे आहेत ते आपण वेगवेगळे टूल होल्ड करण्यासाठी यूज करतो. आणि टूल मॅगझिन जे आहे ते टूलचं स्टोरेज आहे. करेक्ट, सुदर्शननी बरोबर सांगितलं. आणि टूल मॅगझिन जे आहे ते आपलं फक्त काय आहे सांगतो तुम्हाला मी, ते आपण वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये फार काळ होल्ड करून ठेवू शकतो. आपलं गनचं जसं मॅगझिन असतं ना, इन द सेम वे देर इज अ टूल मॅगझिन. अलग लक्षात, त्याला तुम्ही टूल मॅगझिन म्हणू शकता. ठीक आहे, म्हणजे असं काही फार काही अवघड नाहीये. आणि पुढची एमसीक्यू टेस्ट जी आहे ती आपली याच्यावरच असणार आहे बरं का. चॅप्टर नंबर 5 वर, टूलिंग वर असणार आहे ती पुढची एमसीक्यू टेस्ट. आता ज्या ज्या मुलांनी आधीची एमसीक्यू टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये यस टाईप करा. ज्या ज्या मुलांनी 7 नंबर क्विज सॉल्व्ह केलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा. 7 नंबर क्विज सॉल्व्ह झालेल्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा. ओके.
जस्ट वेट, हा थोडंसं होल्ड करा. तर एवढा फक्त डिफरन्स तुम्ही लक्षात घेणं आवश्यक होतं की